हॅलो स्टुडंट. आज आपण मशीन लर्निंग काय असते हे समजून घेऊया. मशीन लर्निंग एआयचं एक सब डोमेन आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण एआय काय असते, एआयचे किती प्रकार असतात आणि एआयचे किती सब डोमेन आहे, म्हणजे किती उपक्षेत्र आहे, याचं आपण आतापर्यंत समजून घेतलेलं आहे. तर आज आपण मशीन लर्निंग काय असते हे पूर्ण प्रकारे समजून घेऊ. तर पहिले मला सांगा, एआय काय असते. एआय मशीन्सला स्मार्ट बनवते. तर त्याच्यामध्ये कसं असते, मशीन स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकते, गोष्टी समजून स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकते. तर ते डिसिजन जे आहे, डिसिजन मेकिंगची जी कॅपॅबिलिटी आहे ती मशीन लर्निंगनी मशीन्स मध्ये येते. याचा अर्थ काय, मशीन लर्निंग काय आहे. एआय ला कसं असतो, एआय ला डेटा हवा असतो. डेटाला तो अनालिसिस करतो. मग अनालिसिस करून दिला, डेटाचे पॅटर्न्स कळतात आणि त्याच्यावरती तो डिसिजन घेतो. तर मशीन लर्निंग काय आहे, मशीन लर्निंग जो एआय ने जो डेटा कलेक्ट केला आहे त्याच्यावरती अल्गोरिथम इम्प्लिमेंट करते आणि डेटाला समजून घेते, त्याच्यामधले पॅटर्न समजून घेते, त्याच्यामध्ये काही मिस्टेक आहे नाही आहे ते पण समजून घेते आणि डिसिजन्स घेते. ओके. मशीन लर्निंग काय आहे, मशीन लर्निंग इज अ subdomain of AI that enables computer किंवा machines enables computer to learn from the data, identify the pattern आणि make decision. तो मशीन्स म्हणजे काय, मशीन्स म्हणजे आपले इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट, जसं की कम्प्युटर झाला, वॉशिंग मशीन झाला, फ्रीज झाला, हे काय आहे, आपले मशीन्स आहे. तो मशीन म्हणजे आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण तीन गोष्टी असतात, की पहिला असतं की मशीन लर्निंग डेटावरती अल्गोरिथम इम्प्लिमेंट करते. दुसरं, अल्गोरिथम इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याच्यामधले पॅटर्न्स आणि मिस्टेक्स वगैरे सगळं समजून घेते. आणि तिसरं काय करते, डिसिजन देते. ठीक आहे. सपोज आता आपण मशीन मशीन लर्निंगनी एका कम्प्युटरला, एका रोबोटला आपण ट्रेन केलं टू डिफरन्शिएट बिटवीन डिफरंट फ्रूट, म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्रूट आपण त्याला शिकवले. तर नेक्स्ट टाइम तो कोणता फ्रूट येईल तर तो बरोबर सांगू शकतो की तो ऍपल आहे, बनाना आहे की तो पियर आहे. ओके. सो मशीन लर्निंग आपण इम्प्लिमेंट करतो वेगळ्या वेगळ्या ऍप्स मध्ये, जसं की युट्यूब मध्ये. जसं मी सांगितलं होतं की युट्यूब मध्ये तुम्ही एक व्हिडिओ कोणता बघितला, सपोज तुम्ही एक कार्टूनचा व्हिडिओ बघितला. ठीक आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही युट्यूब ओपन कराल तर त्याच्यामध्ये काय दिसेल, तुम्हाला कार्टूनच्या रिलेटेडच तुम्हाला व्हिडिओ दिसेल. ठीक आहे. तर हे काय आहे, हे YouTube ही तुमच्याकडून, तुम्ही जो व्हिडिओ बघत आहे तो डेटा कलेक्ट केला, त्याच्यावरती स्टडी केलं आणि तुम्हाला तेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही YouTube ओपन केलं, त्याला ऑलरेडी माहिती होतं की तुम्ही लास्ट टाइम तुम्ही कार्टूनचे व्हिडिओ बघितले होते. तर तो तुम्हाला कार्टूनचे व्हिडिओ तुम्हाला YouTubeच्या होम पेजवरती दाखवणार. ठीक आहे. आता मशीन लर्निंगचे आपल्याकडे वेगळे वेगळे आपण इम्प्लिमेंट करतो, जसं की हेल्थ केअरमध्ये. हेल्थ केअरमध्ये आपण, जसं की आपण आता शुगरची मशीन बघितली आहे. तर त्याच्यामध्ये तो काय करतो, तो ब्लडमध्ये साखरेची लेवल किती आहे याचा तो डेटा कलेक्ट करतो, त्याच्यावरती तो लर्न करतो. ह्युमन मनुष्य सांगतात की या लेवलच्या वरती ब्लड मध्ये, आपल्या रक्तामध्ये साखर नको आहे. तर तो डिफरंट डिफरंट सॅम्पलचा डेटा ह्युमन्स कलेक्ट करतात आणि त्या आपल्या डिव्हाइसला देतात. तर डिव्हाइस मग काय करतो, त्याच्यावरती तो डेटा कलेक्ट करतो, त्याचा अल्गोरिथम लावतो मशीन लर्निंगचा आणि समजून घेतो आणि ते डिव्हाइस मग मार्केटला येतो आणि ते तुम्ही डिव्हाइस परचेस करता. ओके. आणि मग तुम्ही घरी बसल्या तुम्ही आपली शुगर लेवल चेक करता. एज्युकेशन मध्ये काय आलंय, आपल्याकडे आले आहे, आजकाल तुम्ही ऐकता की रोबोट्स एज्युकेशन मध्ये आले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं ऍग्रिकल्चर मध्ये काय असते, ऍग्रिकल्चर मध्ये तुमचं अं, तुम्ही हार्वेस्ट जेव्हा करता, ठीक आहे, तुम्ही हार्वेस्ट जेव्हा कुठली
ॲग्रीकल्चर प्रोडक्ट म्हणजे तुम्ही आता सपोज ॲपल हार्वेस्ट करत आहे. ठीक आहे. तर मशीन लर्निंग काय करते? मशीन लर्निंग तो ॲपल चांगला आहे की खराब आहे तो सांगते फार्मरला. ठीक आहे. फार्मर चांगल्या ॲपलला कलेक्ट करतो. खराब झालेल्या ॲपलला मग तो साईड करतो. ठीक आहे. मग असं की आता ॲप्समध्ये जसं की तुम्ही YouTube वापरता, Google वापरता. त्याच्यामध्ये मशीन लर्निंग ऑलरेडी इम्प्लिमेंट झालेलं आहे. तसं मी तुम्हाला YouTubeचं एक्झाम्पल दिलं होतं. व्हिडिओ एनालिसिसचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस ऑफ मशीन लर्निंगचे. ओके. ॲडव्हांटेजेस काय आहे की तो डेटाला कलेक्ट करतो, त्याच्यावरती तो आपले अल्गोरिदम इम्प्लिमेंट करतो आणि स्वतःहून तो शिकतो. ठीक आहे. याच्यामध्ये काय असते, त्याच्याने काय होतं, तुमची एफिशियन्सी वाढते, ॲक्युरसी वाढते आणि कमी टाईममध्ये तुम्ही जास्ती काम करू शकता. ठीक आहे. हे काही मशीन लर्निंगचे ॲडव्हांटेजेस झाले. डिसॲडव्हांटेज काय आहे की जो डेटा तुम्ही कलेक्ट करता तो खूप मोठ्या साईजमध्ये पाहिजे. छोटा साईजचा डेटा मशीन लर्निंग इम्प्लिमेंट करेल तर त्याच्यामध्ये काय येईल? त्याच्यामध्ये एरर्स येईल. तर डेटा जो तुम्हाला लागतो मशीन लर्निंगच्या मॉडेलला बरोबर काम करायला, तो जास्ती असतो. तर त्याच्यामध्ये मग दुसरा डिसएडव्हांटेज आहे कॉस्टली इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. तर डेटा कलेक्ट करायला तुम्हाला ह्युमन एफर्ट पण लागतो, इलेक्ट्रिसिटी पण लागते आणि डिफरंट सोर्सेसला तुम्हाला एक्सप्लोअर पण करावं लागतं. त्याच्यामध्ये ह्युमन एफर्ट पण आहे, टाइम पण लागतो आणि आपल्याला इलेक्ट्रिसिटी पण जाते. तर हे कॉस्टली आहे. तर हे कॉस्टली आहे. आणि तिसरं आहे एरर. जसं मी तुम्हाला सांगितलं, कमी डेटा असेल तर एरर जास्ती येईल. तर एररला कमी करायला आपल्याला जास्तीत जास्त डेटा हवा असतो. कमी डेटा जर द्याल मशीन लर्निंगच्या मॉडेल्सना तर तो एरर देईल तुम्हाला. ठीक आहे. मग आता आपण एक केस स्टडी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं YouTube बद्दल, की तुम्ही YouTube वरती सपोज कार्टूनचे व्हिडिओ बघत आहे. तर नेक्स्ट टाइम तुम्ही जो व्हिडिओ ओपन कराल तर तुम्हाला YouTubeच्या होम पेज वरती कार्टूनचे व्हिडिओ दिसेल. ठीक आहे. ते दुसरे कार्टून असू शकतात, पण मेनली तुम्हाला कार्टूनचेच व्हिडिओ दिसतील. तर त्याच्यामध्ये YouTube मशीन लर्निंग कसा इम्प्लिमेंट करतो, जेव्हा तुम्ही YouTubeला कुठल्या व्हिडिओला क्लिक करते, ठीक आहे, तो व्हिडिओचं टायटल जे आहे ते कॅप्चर करतो. ओके. सपोज तुम्ही दिवसभरात 12 व्हिडिओ बघितले, तर 12 व्हिडिओचे 12 टायटल आता YouTubeने कॅप्चर केले. मग काय केलं, ते 12 व्हिडिओचे टायटल त्यांनी आपल्या मशीन लर्निंगच्या मॉडेलला दिले. मशीन लर्निंगचं मॉडेल काय केलं, त्याला त्याला स्टडी केलं. ठीक आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही YouTube ओपन करता, त्या टायटल त्या 12 व्हिडिओ तुम्ही जर एका दिवसाला बघितले, त्या रिलेटेडच तुम्हाला व्हिडिओ तो होम पेज वरती दाखवणार. ठीक आहे. तर आज आपण शिकलो आहोत मशीन लर्निंग. ठीक आहे. आपण मशीन लर्निंग काय असते, मशीन लर्निंग कसं काम करते, मशीन लर्निंगचे ऍडव्हांटेजेस डिसएडव्हांटेज काय आहे, हे सगळं आपण माहिती करून घेतलं आहे. ठीक आहे स्टुडंट्स. ओके. थँक्यू.